इतकं पेन होतो आहे, त्यामुळे रात्रभर झोप आलेली नाही आहे. आणि लिटरली मला असं वाटते की माझं छोटंसं सी सेक्शन झालं, म्हणजे शॉर्टकटमधलं सी सेक्शन. हाय, हॅलो, नमस्ते, मी सिद्धी. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर माझा अवतार बघून, आधीच्या काही क्लिप्स बघून तुम्हाला हे कळालंच असेल की मी हॉस्पिटलमध्ये आहे. सो मी हॉस्पिटलमध्ये का आहे, कारण की माझं ऑपरेशन झालं आहे. सो ऑपरेशन म्हणजे माझं झालं आहे लॅप्रोस्कॉपिक सर्जरी. तर हे ऑपरेशन फॅमिली प्लॅनिंगसाठी करतात. आणि मी इथे 4 वाजता संध्याकाळी काहीही न खाता पिता ॲडमिट झाले होते. हे ऑपरेशन आधी आपल्याला काहीही खायचं प्यायचं नसतं, आणि जर का काही घ्यायचंच असेल तर मग ते लवकरात लवकर सकाळी चहा किंवा पाणी पिलं तरी चालतं, पण ते खूप लवकर घ्यावं लागतं मग. आणि त्यानंतर मग उपाशीपोटीच हे ऑपरेशन करतात, जसं की सीझरमध्ये करतात. सीझरच्या आणि या ऑपरेशनच्या बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी सेम असतात, प्रोसिजरसुद्धा सेम असते. तर मी आदल्या दिवशी सकाळी चहा घेतला होता, त्यानंतर मी काहीही घेतलं नव्हतं. आणि त्यानंतर मग ॲडमिट झाल्यानंतर संध्याकाळी 4 वाजता माझं ऑपरेशन झालं. ऑपरेशन होता 6 वाजले होते. आणि ऑपरेशन झाल्यानंतरसुद्धा काहीही खायचं प्यायचं नसतं. आणि 6 वाजता माझं ऑपरेशन झालं होतं. तर डॉक्टरांनी मला रात्री 10:30 नंतर 1 घोट पाणी घ्यायला सांगितलं होतं, फक्त तेवढंच, 1च घोट पाणी. आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी डायरेक्ट मला पाणी दिलं. आणि मग दुसऱ्या दिवशी डायरेक्ट सकाळी पाणी आणि मग नाश्ता आपण करू शकतो हलकं काहीतरी. तर इथे ना मी दुसऱ्या दिवशी सकाळी चहा बिस्किट खाल्लं आणि मी उठायचा प्रयत्न करत होते, जसं की तुम्ही क्लिपमध्ये पाहिलं असेल, पण मला उठताच येत नव्हतं, कारण की मला खूप चक्कर येत होते. काल सकाळी मी चहा घेतला होता आणि त्यानंतर मी काहीही घेतलं नव्हतं, मग ऑपरेशन झालं. आणि आत्ता चहा घेतल्यानंतर मला थोडंसं बरं वाटते, नाहीतर उठताना आहे ना खूप चक्कर येत होती. आणि रात्रभर मी झोपलेले नाही आहे. हे प्लस युरिन बॅग प्लस इतकं पेन होतो आहे, त्यामुळे रात्रभर झोप आलेली नाही आहे. तर तिथे इतकी शांतता आहे ना, लाडू आणि शिव दोघांची इतकी दिवसभर मस्त चालू असते. सो त्या दोघांचीही बडबड नव्हती अजिबात. सो त्यामुळे मला अजिबात झोप आलेली नाही आहे. आणि लाडू रात्रभर त्याच्या पप्पांकडे होता. सो तो स्वतः झोपला नसेल, त्यांनासुद्धा झोपू दिलं नसेल. आणि लिटरली मला असं वाटते की माझं छोटंसं सी सेक्शन झालं, म्हणजे शॉर्टकटमधलं सी सेक्शन. कारण की सगळ्या प्रोसिजर सेम असतात, सेम टू सेम, काहीच चेंज नसतो. म्हणजे पाठीमध्ये इंजेक्शन दिलं जातं सी सेक्शनला, तसंच इंजेक्शन दिलं जातं भुलीचं. आणि लिटरली मला 2 इंजेक्शन्स दिलेत, कारण की पहिले इंजेक्शनने मला भूलच चढली नाही. सो मला पुन्हा एकदा दुसरं इंजेक्शन दिलं, जे की खूप पेनफुल असतं. ज्याचं सी सेक्शन झालं त्याला माहीत असेल. सो 2 इंजेक्शन दिले. त्यानंतर मग कट करून मग दुर्बीण आतमध्ये घालून ते ऑपरेशन केलं जातं. सो फार वेळ लागत नाही, पण फक्त एवढाच फरक की सी सेक्शनमध्ये पूर्ण पोटावर कट मारतात आणि यामध्ये फक्त 2 ठिकाणी कट मारतात छोटा. पण लिटरली पेन होतोच. आणि एकदा की भूल उतरली त्यानंतर जो पेन होतो, त्यानंतर पेन किलर्स देतात, पण तरीही पेन किलर घेऊनसुद्धा खूप पेन होतो. आणि आत्ता कुठे मला थोडंसं बरं वाटतं आहे. काल 6 वाजता माझी सर्जरी झाली आणि त्यानंतर आत्ता कुठे मला थोडं बरं वाटतं आहे. माझं पेन थोडंसं कमी झालं आहे. आता माझ्याकडे बघून तुम्हाला कळतच असेल की मला रात्रभर झोप आलेली नाही आहे. आणि मी लवकर उठून बसले, कारण की सी सेक्शननंतर मला आयडिया आहे की बेडवरनं उठताना कसं उठायचं पटकन, म्हणजे जेणेकरून त्रास होत नाही. त्यामुळे मग मी पटकन उठून बसली आहे. पण ज्याला एक्सपिरियन्स नसतो त्याला लगेच उठून बसता येत नाही. आत्ता माझी युरिन बॅगसुद्धा काढलेली आहे, मी थोडीफार चाललेलीसुद्धा आहे. त्यामुळे मग मला थोडीफार माहिती आहे
थोडा एक्सपिरियन्स आहे, त्यामुळे मग मी स्वतः गोष्टी करते. पण काय होतं, जेव्हा दुसरे आपल्याला उठवतात ना तेव्हा खूप जास्त पेन होतं. त्यामुळे आपण स्वतः उठलं ना की थोडं बरं पडतं. सो मी स्वतः उठले. मी थोडंसं वॉक केलं आहे आणि चहा बिस्किट खाल्लं आहे. आता त्यानंतर मग नाश्ता करेल. सो मम्मी गेली आहे घरी माझ्यासाठी नाश्ता बनवायला आणि माझी मम्मी इथून 5 मिनिटाच्या अंतरावर राहते. या हॉस्पिटलच्या मागेच माझ्या मम्मीचं घर आहे. तर ही क्लिप आहे दुसऱ्या दिवशी मॉर्निंगची, जेव्हा माझा डिस्चार्ज होता आणि मला रात्रीच डॉक्टरांनी सांगितलं होतं की दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला तुझा डिस्चार्ज होईल. तर तू सकाळी उठल्यानंतर जेव्हा युरिन बॅग काढली जाते त्यानंतर मग तू चाल 1-2दा, त्यानंतर मग तुला डिस्चार्ज करेल. सो इथे माझी सकाळी युरिन बॅग काढली होती आणि मग मी ना इथे प्रयत्न करत होते उठून बसण्याचा, चालण्याचा. पण जसं की क्लिपमध्ये तुम्हाला दिसत असेल की खूप त्रास होतो. पण आता घरी जायचं म्हटल्यावर उठून चाललं तर पाहिजेच. सो मी पटकन फ्रेश झाले. ते गाऊनमध्ये मला अजिबात चांगलं वाटत नव्हतं. सो मी कपडे वगैरे चेंज केले आणि आता थोडंसं वॉक करणार आणि मग पुन्हा पडणार, कारण की खूप वॉक केल्यानं तरीसुद्धा खूप दुखतं आहे. सो फक्त 1 राऊंड मारून मी पुन्हा झोपणार. सो मग मी इथे 1-2 राऊंड मारून घेतले, कारण की आता मला डिस्चार्ज होणार होता, मला घरी निघायचं होतं. सो पूर्ण आवरून वगैरे घेतलं मी आणि काल रात्री फक्त मी 1 घोटभर पाणी घेतलं होतं, त्यामुळे मग मला खूप तहान लागली होती. सो मी पाणी प्यायले, पण पाणी प्यायल्याने सुद्धा खूप पोट दुखतं, कारण की अचानक पाणी प्यायल्याने खूप पोट दुखतं. त्यामुळे मग 1 घोटभर असंच पाणी प्यायचं. मग माझी मम्मी आली होती माझ्यासाठी पोहे घेऊन. सो ते मी खाल्ले आणि तेवढ्यात लाडू आणि विनायकसुद्धा आले होते. मग मी नाश्ता करून घेतला. लाडूने सुद्धा थोडे पोहे खाल्ले आणि ना तो माझ्याकडे बघून फक्त हसत होता, पण माझ्याकडे आला नाही, कारण की विनायक म्हटलं की त्याला लगेच घेऊ नको. सो मग तो तिथेच बसून मम्मीने त्याला पोहे चारले आणि गाडीसुद्धा विनायकने त्याच्या स्वतःच्याच मांडीवर त्याला घेतलं होतं, माझ्याकडे दिलं नाही, कारण की माझे स्टिचेस जे आहेत ते दुखले असते. सो मग तो असा कार ड्राईव्ह करत घरी गेला मस्तपैकी आणि तोपर्यंत तो स्वतःहूनच माझ्याकडे आला नाही आणि त्याला येऊसुद्धा दिलं नाही आणि ते दोघांची अशी मस्ती चालू होती. आणि मग घरी आल्यानंतर विनायकने नाश्ता केला. मम्मीने त्यांच्यासाठी इडली आणली होती. आणि जाता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये.